परिषद जी आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संबंधाने आहे। यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या 13 वर्षानंतर संचालक पदासाठी निवडणुका होत आहेत। यामध्ये या 13 वर्षामध्ये जे पदाधिकारी होते त्यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यामध्ये जवळपास 200 कोटीचा व्यवहार केल्याचं चर्चा आहे, ऐकण्यात आहे। काही कर्मचाऱ्यांकडून शेती आपल्या नावावर करून त्यांना नियुक्त्या दिल्याचंही चर्चा आहे। हे सर्व हा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचार शोधून काढण्याचं काम मी मनावर घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक लढवित आहो आणि माझा सहभाग जर तिथे झाला तर जो माझा अनुभव आहे, मी राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी होतो, बँकेचं प्रगल्भ मला ज्ञान आहे आणि आता हायकोर्टात प्रॅक्टिस करीत असल्यामुळे बरंचसं कायद्याच्या ज्या चाकोऱ्या ठरलेल्या आहेत त्या चाकोरीच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याचं हा माझा ध्येय आहे आणि त्यासाठी मी मतदारांना एवढंच विनंती करतोय की माझी जी उमेदवारी आहे अनुसूचित जाती मतदारसंघातून ते निवडून द्यावे आणि जे भ्रष्ट वृत्तीचे जे संचालक होऊ पाहत आहेत उमेदवार आहेत यांना दूर करा आणि चांगल्या व्यक्तींना निवडून द्या। जे अविरोध निवडून आलेले आहेत 12 लोक, त्या 12 लोकांचे अजून मला पूर्ण नामनिर्देशन पत्र प्राप्त व्हायचे आहे। फक्त 8 लोकांचे मिळालेले आहेत। 8 लोकांचे याच्यामध्ये पुन्हा मी हायकोर्टात त्याला चॅलेंज करतो आहे। त्यांचं निवडून जरी आले त्यांचं पद खाली होणार आहे आणि त्यामुळे अशा लोकांना मतदारांनी निवडून देऊ नये अशीच माझी आजच्या प्रसंगी विनंती आहे। असं तुम्ही म्हणत होते तर ते नियुक्ती झाले तर त्या संचालक लोकांनी ते जमीन आहे काही ते बी प्रॉपर्टी आहे ते स्वतःच्या नावावर करून घेतली, कोणाच्या नावावर करून घेतली? जे मी ऐकलेलं आहे बऱ्याचशा चर्चेमध्ये की ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे रक्कम नसल्यामुळे त्यांच्याकडून त्या मोबदल्यात जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि नियुक्त्या दिल्या। नियुक्त्या कोणी दिल्या? या जे पदाधिकारी आहेत, जे पदाधिकारी पण त्यांना जेव्हा स्टॅम्प ड्युटी वगैरे भरली असेल जमिनीची तर ते कोणाच्या नावावर? कदाचित सत्य ॲग्रीमेंट करून ठेवलं असेल। पण कच्च्या रजिस्टर्ड आहे का नॉन रजिस्टर्ड आहे? आता त्याचा मी गेल्यानंतरच मला शोध घेतला, मी फक्त ऐकलेलं आहे। मी जेव्हा या बँकेत जाईल तर प्रत्येक गोष्टीचा मी शोध घेणार। अच्छा। आणि त्यानंतरच फक्त आता ऐकलेलं आहे, पण सत्यता तेव्हाच म्हणेन की जेव्हा शोध नाही। त्यांना जॉईंट लेटर जेव्हा दिलं का मग त्यांनी ते 100 दिवसाचा नोकरीवर लागले आहे म्हणून असं ऐकतो आहे मी। परमानंट नियुक्ती झाली त्यांची? परमानंट नियुक्ती। अच्छा, काही दिवसाचा असा पिरियड असते का ती 120 दिवसा 145 दिवसाचा? जवळपास या 13 वर्षामध्ये 10 वर्षापासून नियुक्त्या झाल्या आहेत तर नक्कीच ते परमनंट झालेले असतात। पण त्याची आतापर्यंत ते ॲग्रीमेंट टू रजिस्टर नसेल केलं? नाही, आता काय झालं आहे तर ते माझा जेव्हा शिरकाव होईल तर कोणी दिले काय दिले याच्या कायदेशीर आम्ही चौकशा करू, कायदेशीर। अच्छा। म्हणजे गव्हर्नमेंटला म्हणू की SIT स्थापन करा आणि SITच्या माध्यमातून यांच्या नियुक्त्या कशा झालेल्या आहेत, पैसे घेऊन झाल्या की त्यांच्या मेरिटवर झालेल्या आहेत, खरंच त्या याची कायदेशीर त्याची जिथपर्यंत बाजू पूर्ण होत नाही। पण आम्ही जे ऐकतो आहे याची सत्यता तपासण्यासाठी 100 लोक नियुक्त झाले ते 10 लोक तर काही परमानंट नसते झाले, त्यांना काही नाही त्याचा शोध घ्यावा लागेल आता साहेब, कारण मी आता पहिल्यांदा त्या बँकेच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो आहे। अच्छा। तर मग याच्या अगोदर बी नागपूर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा झाला, हा बी अंमलात आला होता प्रकरण? त्यातलाच आहे, अजूनही चालू आहे ते।